टू माय यूट्यूब चॅनल। तर आज असाच माझा हा नॉर्मल ब्लॉग असणार आहे, कारण की माझा ना 2 महिन्याची इंटर्नशिप लागली। तर आज मला ऑलमोस्ट 2 वीक्स होतील इंटर्नशिपला लागून। 1 एप्रिल टू 30 मेपर्यंत आमची इंटर्नशिप असणार आहे। म्हणजे मी MSc फूड सायन्स अँड न्यूट्रास्युटिकलच्या फर्स्ट इयरला आहे। तर आमच्या सिलेबसचा पार्ट आहे की आम्हाला 2 मंथची इंटर्नशिप करायची आहे। तर ती इंटर्नशिप आम्हाला आत्ता लागली एप्रिल मे। तर मला इंटर्नशिप IITला लागली आहे। तर मग रोज आता माझं तिथेच काम असतं वगैरे, रोज सकाळी मला जायला लागतं वगैरे, आणि ट्रेनमध्ये वगैरे एवढी गर्दी असते ना, तर हे मी असं काय ब्लॉग वगैरे मी काय शूट नाही करू शकत। मी मोबाईल असं जनरली असं मी ट्रेनमध्ये वगैरे काही घेतच नाही, काढत नाही बाहेर। पण म्हटलं की एक दिवस असं काहीतरी दाखवावं, म्हणजे मी ट्राय करेल की रोजच काही ना काहीतरी दाखवायचं। पण असे छोटे छोटे व्हिडिओजच काढेल मी की आम्ही काय काम करतो वगैरे। सध्या काही दिवसापासून आमचं ना मशरूमचं सूपचं प्रेमिक्स आहे ना, त्याचं पॅकेजिंगचंच काम चाललं आहे, आणि आय थिंक सो आज पण आमचं तेच काम असणार आहे। तर मी तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय करतो वगैरे, असं छोटे छोटे क्लिप्स दाखवेल। म्हणजे तिथं तर परमिशन असेल नाही, आपण काय सांगू नाही शकत। तर मग मी असंच छोटे मोठे क्लिप्स वगैरे काढेल, तेच दाखवेल। आणि आता मी वाट बघते, माझी फ्रेंड असे ती येईल खाली, मग आम्ही सोबतच जाऊ। ती येईपर्यंत अजून वेळ आहे, म्हणजे आज माझी तयारी लवकर झाली आहे। तर मग म्हटलं की स्टार्ट करावं ब्लॉग करायला, म्हणून मी आज स्टार्ट केलं। आवाज बसला आहे माझा, पण बघू आता पुढे पुढे। मी डायरेक्ट तिकडे पोचल्यावरच पुढचं हे करेल, कारण की ट्रेनमध्ये खूप गर्दी असते सकाळची, खूप म्हणजे बसायला तर लांबच राहिलं, नीट उभं राहायला पण भेटत नाही। त्यामुळे मग मोबाईल वगैरे काढणं हे रिस्की आहे तिकडे ट्रेनमध्ये वगैरे, सो मी नाही काढत। तर पुढे बघू आपण तिकडे पोचल्यावर। तर हा आमचा एंट्री गेट आहे, इकडून आम्ही एंट्री करतो। आणि आता इकडून हे IIT आहे, हा IITचा पूर्ण एरिया आहे, आणि इकडून 2 to 3 मिनिट्सचं वॉकिंग डिस्टन्स आहे। मग आमची इकडून लॅब येते। पण इकडे आतमध्ये आल्यावरती अजिबात गरम होत नाही, बिलकुल गरम होत नाही, कारण की बघू शकता तुम्ही सगळे ट्रीजच्या अंडर रोड सगळे कवर्ड आहे। पूर्ण IITचं पूर्ण कॅम्पसच ट्रीजमध्ये कवर्ड आहे। तर आपण जाऊ आमच्या लॅबचे, तर मी तुम्हाला माझी लॅब पण दाखवेल। A few moments later. लॅब आहे, मग मी दाखवते आतून पण। ठीकठाकच अशी नॉर्मल लॅब आहे, एकदम नॉर्मल पण नाही म्हणू शकत। मग बघा, ही आमची लॅब, फूड प्रोसेसिंग लॅबोरेटरी। इकडे आम्ही काम करतो आत। ही इकडे बसतो आम्ही, टिफिन वगैरे खायला आम्ही इकडे बसतो, आणि बाहेर काय काम वगैरे असेल तर तिकडे बाहेर करतो। AC फक्त इकडेच आहे, बाहेर मच्छर चावतात खूप। बघू, बसतो जरा वेळ, रेस्ट करतो आणि मग काम करतो। इकडे आम्हाला साफ करायला लावलंय। हे बॉटल्स जे दिसत आहेत ना, हे बॉटल्स, ह्याच्यामध्ये ना मशरूम ग्रो करतात, मशरूम। तर इथं ना कॉर्डिसेप्सचा मशरूम ग्रो करायला लावलेला, पण त्याच्यामध्ये खूप सारं कंटॅमिनेशन आलं आहे। तर मग ते ना हे साफ करते, सगळं पण फेकून देणार, सगळं क्लीन करायचं आहे हे। One eternity later. घरी पोचली आहे मी आता, आणि खूप थकली आहे, एवढे पाय दुखायला, असं म्हणजे ना ट्रॅव्हल करताना एवढं जाणवत नाही, पण घरी आल्यावरती असं पाय खूप दुखायला लागतात। आणि मग मी आता नाश्ता करते, चहा आणि ब्रेड दिला आहे मम्मीनी, तो खाईल आणि मग आराम करेल थोडा वेळ, मग अभ्यास वगैरे करेल। तर मग हा ब्लॉग आजचा इकडेच एंड करते। बाय, परत भेटूया नवीन ब्लॉग घेऊन। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका।